नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. GDCA आणि CHM परीक्षा संदर्भातील मे 2025 परीक्षेचा अभ्यास झाला विद्यार्थी मित्रांनो, आणि आता आपण या पूर्ण सेक्शनमध्ये परीक्षा संदर्भातील IMP प्रश्न कोणते असतात आणि ह्या IMP प्रश्नांवरती प्रत्येक विद्यार्थ्याने व्यवस्थित सराव करणं गरजेचं आहे, जेणेकरून आम्हाला परीक्षेला त्या ठिकाणी कोणतीच अडचण येणार नाही. या सेक्शनमध्ये आपण पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 3, पेपर क्रमांक 4, पेपर क्रमांक 5 आणि पेपर क्रमांक 6 या महत्त्वपूर्ण 5 विषयासंदर्भातील जे थेरॉटिकली सब्जेक्ट आहेत, या सब्जेक्ट संबंधीचे IMP सिरीज क्वेश्चन कोणते आहे जे मे 2025 साठी इम्पॉर्टन्स आहे. ओके, तर त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं अभ्यासाला सुरुवात केलेली नसेल, पण आता अवघ्या काही दिवस आपल्या हातामध्ये शिल्लक आहेत, तर या दिवसामध्ये तुम्ही जर या महत्त्वपूर्ण प्रश्नांकडे फोकस ठेवला, व्यवस्थित सराव केला, तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल, तसेच रेकॉर्डेड सिरीज लेक्चर्स पाहिजे असतील, PDF नोट्स पाहिजे असतील, तर इथे स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे 85 30 80 42 74, यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी सेंड केलं जाईल आणि व्यवस्थित अभ्यासाला सुरुवात करून द्या. ओके, चला आता आपण महत्त्वाचे परीक्षा संदर्भातील IMP प्रश्न कोणते आहेत मे 2025 साठी व्यवस्थित समजून घेणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याने व्यवस्थित या सगळ्या गोष्टी आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेत चला, जेणेकरून तुम्हाला त्याचा सराव करता येईल. ओके, चला वन बाय वन क्वेश्चन्स आपण यामध्ये पाहूया. पेपर साठी म्हणजे परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे काही मुद्दे आणि IMP प्रश्न. ओके, चलो रेडी आहेत सर्व? ठीक आहे. चला, पेपर 1 जो आपला सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन. आता पेपर 1 मध्ये आपण जे सविस्तर प्रश्न आहेत त्यांच्याकडे फोकस ठेवणार आहोत, कारण ते प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टन्स असतात. जसे की 10 मार्कांसाठी आणि 15 मार्कांसाठी तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. चला, प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये पहिलं हेडिंग द्यायचं आहे, पेपर 1 सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन. ओके, चला पेपर 1 मध्ये इकडे लक्ष द्या प्रत्येकाने. पेपर 1 च्या सिरीजमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला पेपर 1 च्या सिरीजमध्ये जर तुम्ही टप्प्यावाईज अभ्यास केला तर तुम्हाला पॉईंट त्या ठिकाणी क्लिअर होतो. पहिलं तुम्हाला काय अभ्यासायचं आहे, सहकारी गृहनिर्माण संस्था. ओके, या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था, मग गृहनिर्माण संस्थेच्या सेक्शनमध्ये तुम्हाला गृहनिर्माण संस्थेची व्याख्या, गृहनिर्माण संस्थेचे प्रकार, गृहनिर्माण संस्थांची वैशिष्ट्य, गृहनिर्माण संस्थेचं कामकाज. ओके, व्याख्या, प्रकार, वैशिष्ट्ये, कामकाज हे सेक्शन तुम्हाला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर संस्थेच्या संदर्भातील नोंदणीची प्रक्रिया म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी. त्याचबरोबर पुढे सहकारी संस्थेच्या संबंधी सभा ज्या घेतल्या जातात त्या सभेच्या संबंधी सभेचे प्रकार आणि कार्य, यावरती परीक्षेला प्रश्न येतो. त्यानंतर सगळ्यात मोस्ट IMP जे सभांवरती येणारा प्रश्न आहे तो म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विशेष सर्वसाधारण सभा. त्यानंतर पुढे संस्थेमध्ये एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे सभासद. व सभासदांवरती तुम्हाला आधारित प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये सभासदांची व्याख्या, सभासदांचे प्रकार, त्याचबरोबर सभासदत्व होण्यासाठी संस्थेच्या असणाऱ्या अटी आणि शर्ती, त्यानंतर सभासदाची जबाबदारी, कर्तव्य, कार्य, आणि अधिक एक महत्त्वाचा प्रश्न की सभासदाची जेव्हा हकालपट्टी केली जाते किंवा सभासदत्व रद्द करण्याची कारणं कोणती आहे, तर कलम 35 अन्वय हा तुम्हाला शॉर्ट नोट्सला परीक्षेला प्रश्न विचारला जातो. तर एवढे महत्त्वाचे सेक्शन्स तुम्हाला परफेक्ट करून ठेवायचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने. त्यानंतर सभासदांच्या बाबतीमध्ये करावयाचे नामनिर्देशन हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर सभासदाचे हस्तांतरण किंवा नामनिर्देशन, ज्याला आपण वारसाची नोंद म्हणतो. आणि त्यानंतर सभासदावरती आधारित एक तुम्हाला मृत सभासदाच्या संदर्भातील जे काही हस्तांतरण प्रक्रिया करण्याची जी काही पद्धत आहे त्याविषयी तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतो. म्हणजे एकंदरीत गृहनिर्माण संस्थेवर आधारित तुम्हाला हा पहिल्या घटकांवर जास्त फोकस ठेवायचा आहे. व्याख्या, वैशिष्ट्ये, कामकाज, नोंदणीची प्रक्रिया,
सभा, सभांचे प्रकार, सभासद, सभासदांची व्याख्या, सभासदत्वाच्या अटी, सभासदांचे कर्तव्य, सभासदांचे कार्य, सभासदांच्या जबाबदाऱ्या, कलम 35 अन्वये सभासदत्व रद्द करण्याची कारणं, त्यानंतर नामनिर्देशन म्हणजेच वारसाची नोंद आणि जे काही मृत सभासद असतील त्यांचे हितसंबंध हस्तांतरण करण्याची प्रक्रिया. हे महत्त्वाचे सेक्शन पहिले व्यवस्थित घटक अभ्यासणं गरजेचे आहेत. हे IMP सिरीज आहे. ओके, चलो इथपर्यंत क्लिअर. ठीक आहे, पुढे बघूया आपण आता. याच संदर्भातील तुम्हाला परीक्षेला आणखीन काही संस्थेवर आधारित जे लॉंग क्वेश्चन्स विचारले जातात ते कोणते, तर सहकारी गृहनिर्माण संस्था म्हटलं तर गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीमध्ये ठेवावयाची जी काही हिशेब पुस्तकं आहे, जी काही रेकॉर्ड आहे, रजिस्टर आहे, त्याच्या संबंधी तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो. तर सहकारी गृहनिर्माण संस्थेने ठेवावयाची हिशेब पुस्तके, कागदपत्रे, नोंदवही यासंबंधी. त्यानंतर संस्थेचा जो काही निधी असतो त्या निधीच्या संबंधीचा प्रश्न विचारला जातो. निधीची उभारणी कशी करायची, त्याचा विनियोग कसा करायचा. या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं अगदी परीक्षा संदर्भातील कसे लिहिले पाहिजे याचं सविस्तर आपल्याकडे प्रश्नसंच आहेत, उत्तरं की जे तुम्हाला हे सर्व त्यामध्ये मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आपला नंबर दिसतोय 85 30 80 42 74 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. यावरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला पाहिजे असेल तर हे सगळं त्या ठिकाणी जी फीज आहे ती पेड केल्यानंतर तुम्हाला हे सर्व तिथे मिळणार आहे. यामध्ये परीक्षा ओरिएंटेड येणारे महत्त्वाचे क्वेश्चन सिरीज, त्यांचे प्रश्न उत्तरं सर्व त्यामध्ये प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. ओके, चला पुढे बघूया आपण आता. भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीमध्ये जी काही नोंदणी केली जाते या नोंदणी संबंधीची आवश्यक असणारी कागदपत्र. त्यानंतर सहकारी गृहनिर्माण संस्थांची जी कार्यपुस्तिका आहे, जी त्या कार्यपुस्तिकेची उद्दिष्ट आणि व्याप्ती तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेला विचारली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो तो म्हणजे महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट आणि महाराष्ट्र अपार्टमेंट ॲक्ट यामधल्या तरतुदी, ओके, आणि फरक यावरती तुम्हाला परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हे जनरली महत्त्वाचे सविस्तर प्रश्न आहेत, हे व्यवस्थित करणं गरजेचे आहे. त्यानंतर शॉर्ट नोट्सच्या कंटेंटमध्ये तुम्हाला जे आता आपण वरील सविस्तर प्रश्न पाहिले यामध्ये सभासद, सभासदांचे हक्क, कर्तव्य, संस्थेचे कार्य, संस्थेची नोंदणी, संस्थेची व्याख्या, गृहनिर्माण, तर यावरती तुम्हाला शॉर्ट नोट्सला पण क्वेश्चन विचारले जातात. तर त्यातील काही निवडक शॉर्ट नोट्स जे मोस्ट IMP ते आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत, पण बाकीचे तुम्हाला सविस्तरमधनं पण शॉर्ट नोट्सला येतात. तर इथे बघा, विनोंद पद्धत जी असणार आहे कलम 21 अंतर्गत. नंतर इमारतीचं पुनर्विकास, फ्लॅट खरेदीदाराच्या जबाबदाऱ्या, सहकार क्षेत्रातील रोकड विरहित परिणाम, गहाण समझोता म्हणजेच तक्रार निवारण यंत्रणा जी आपल्या संस्थेच्या पातळीवरती, निबंधकांच्या पातळीवरती, सहकार न्यायालयाच्या पातळीवरती, पोलीस स्टेशनच्या पातळीवरती, महानगरपालिकेच्या पातळीवरती, तर हे तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर मानवी सभासदत्व ज्याला आपण मानवी अभिहस्तांतरण कार्यपद्धती म्हणतो. त्यानंतर राखीव निधी आणि सिंकिंग फंड हे हायलाइटर मुद्दे आहे शॉर्ट नोट्सच्या सेक्शनमध्ये. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे आपण सविस्तरमध्ये पाहिले तर त्यातले सुद्धा तुम्हाला शॉर्ट कंटेंटमध्ये विचारले जातात. तर एकंदरीत हे महत्त्वाचे पेपर 1च्या संदर्भातील हे सेक्शन आहे. एवढं व्यवस्थित प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ज्यांना या सेक्शनचे क्वेश्चन विथ आन्सर्स तुम्हाला पाहिजे असतील तर बॅच जॉईन करा, तुम्हाला हे सर्व त्यामध्ये मिळून जाईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पेपर नंबर 3. आता पेपर नंबर 3 मध्ये जो आमचा सविस्तर प्रश्न विचारले जातात जे 16 मार्कांसाठी असतात. प्रश्न क्रमांक 2 पासून पुढे तुम्हाला 2 किंवा 3 पासून पुढे ते तुम्हाला कंटिन्यूली येत असतात, जे 16 मार्काचे क्वेश्चन सेक्शन असतात. ओके, म्हणजे 16 5 80 5 क्वेश्चन तुम्हाला तिथे अटेम्प्ट करायचे असतात. 20 मार्क तुम्हाला थेरॉटिकलच्या पार्टला असतो. तर पेपर 3 मध्ये जो लेखापरीक्षणाचा भाग आहे तर यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात जे 16 मार्कांच्या संदर्भातील, ते प्रत्येक विद्यार्थ्यांचे या ठिकाणी क्लिअर असणं गरजेचे आहेत. पहिलं म्हणजे संस्थेच्या बाबतीतलं असणारं जे काही लेखापरीक्षण, ओके, म्हणजे संस्थेचं लेखापरीक्षण, हिशेब तपासणी, अंकेक्षण याचा अर्थ एकच होतो. म्हणजे मग तुम्हाला काय करावं लागेल, या तिघांची ही कन्सेप्टली जी व्याख्या आहे म्हणजे लेखापरीक्षण, हिशेब तपासणी, अंकेक्षण तिघांचा अर्थ एक होतो, पण तुम्हाला फिरून परीक्षेला विचारले जातील हिशेब तपासणी म्हणजे काय, किंवा लेखापरीक्षण म्हणजे काय, किंवा अंकेक्षण म्हणजे काय, तर या तिघांची ही व्याख्या एकच आहे. म्हणजे तुम्हाला पहिलं त्याची व्याख्या कन्सेप्ट लिहायची आहे. त्यानंतर हिशेब तपासणी, अंकेक्षण, लेखापरीक्षण यांचे विविध प्रकार,
प्रकार प्रत्येकाने व्यवस्थित करूनच ठेवा, कारण हे प्रकार तुम्हाला परीक्षेला विचारले जातात, शॉर्ट नोट्सला येतात, तसेच तुम्हाला सविस्तरला विचारतात आणि ह्याच प्रकारावरती तुम्हाला सेपरेट प्रश्नही विचारले जातात. ओके, मग विविध प्रकार, त्यानंतर व्याप्ती, नंतर वैशिष्ट्ये, त्यानंतर अंकेक्षणाचे, हिशेब तपासणीचे किंवा लेखापरीक्षणाचे फायदे, त्यामागचा उद्देश, हे सिक्वेन्सली व्यवस्थित करायचं. त्यानंतर या सर्व गोष्टी पार पाडण्यासाठी जो आपल्याला लेखापरीक्षक आवश्यक असतो, बरोबर. मग ह्या लेखापरीक्षकाची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या. ओके, लेखापरीक्षकाची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या. आता ही जी दोन प्रश्न आहेत ना, हे दोन प्रश्न तुम्हाला पेपर 1 ला पण, त्यासोबत पेपर 3, पेपर 4, पेपर 5, पेपर 6 यामध्ये 100% सिमिलरी हे क्वेश्चन तुम्हाला येणार म्हणजे येणारच. त्याच्यामुळे हे दोन क्वेश्चन हायलाइटर व्यवस्थित करूनच ठेवायचे. हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या, वैशिष्ट्य, फायदे, उद्देश लेखापरीक्षणाच्या बाबतीमधले. ओके, त्यानंतर लेखापरीक्षण करत असताना बघा, अंकेक्षण, लेखापरीक्षण, ज्याला आपण हिशेब तपासणी ही म्हणतो. मग यामध्ये लेखापरीक्षण, हिशेब तपासणी, अंकेक्षण, मी तीनही शब्द मुद्दाम का विचारतोय, कारण सांगतोय त्यामागचं कारण एकच आहे की तुम्हाला याचा जो काही सराव आहे तो व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आता कधी कधी काही प्रश्नाला कसं विचारलं जाणार, अंकेक्षण म्हणजे काय, अंकेक्षणाची तयारी करत असताना लेखापरीक्षकाने कोणत्या विशेष बाबी पाहिल्या पाहिजे, किंवा हिशेब तपासणी करत असताना लेखापरीक्षकाने कोणत्या बाबी पाहिल्या पाहिजे, किंवा लेखापरीक्षण करत असताना लेखापरीक्षकाने कोणत्या महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे, असे फिरून प्रश्न विचारतात. त्याच्यासाठी ह्या तीनही जे पर्यायी शब्द आहेत यांचा सराव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर अंकेक्षण, हिशेब तपासणी, लेखापरीक्षण यावरती तुम्हाला सिमिलरी काही येणारे क्वेश्चन आहेत. ते म्हणजे कोणते, पहिलं, लेखापरीक्षकाने लेखापरीक्षणाची तयारी कशी करावी. यामध्ये इकडे प्रत्येकाचं लक्ष असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, यामध्ये तुम्हाला एकतर विभाग देतील किंवा संस्था देतील किंवा सिमिलरी एक सेपरेट क्वेश्चन विचारतील. जसे की ते काही उदाहरण तुम्हाला सांगतो, जसं लेखापरीक्षकाने लेखापरीक्षणाची तयारी कशी करावी असा प्रश्न आहे. मग इथे तुम्हाला येणार, दूध व्यवसाय सहकारी संस्थेचं लेखापरीक्षण करत असताना लेखापरीक्षकाने तयारी कशी करावी, जे संस्थेच्या बाबतीत येणार. किंवा सहकारी क्षेत्रामध्ये संस्थांचा विकास घडवून आणण्यासाठी लेखापरीक्षकाने लेखापरीक्षणाची तयारी कशा पद्धतीने पार पाडावी, किंवा लेखापरीक्षण करत असताना कशा पद्धतीने लेखापरीक्षणाची तयारी करावी, यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर अंकेक्षण, लेखापरीक्षण या संदर्भातील जे लेखापरीक्षकाला कागदपत्र, हिशोब, रेकॉर्ड तपासायचे आहेत त्या संबंधीची माहिती तुम्हाला यामध्ये विचारली जाते. ओके, हा एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. चला, हा एक प्रश्न करून ठेवा. त्यानंतर सहकारी संस्थेच्या मालमत्तेच्या संदर्भातील देयता आणि मूल्यांकन यांची पडताळणी, यावरती सेपरेट तुम्हाला परीक्षेला प्रश्न येणार. त्यानंतर ऑडिट फी आणि लेखापरीक्षण वर्गवारी, त्यानंतर सामाजिक लेखापरीक्षण, त्यानंतर राज्यस्तरीय जे लेखापरीक्षक संघटना आहे, जी घटना आहे, त्याचे उद्देश, अधिकार, कर्तव्य, कामकाज याची माहिती. ओके, हे सगळे क्वेश्चन्सचे आन्सर पाहिजे असेल तर बॅच जॉईन करा, त्याच्यात तुम्हाला सर्व मिळून जातील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रश्न परीक्षेला कसे लिहिले, उत्तर परीक्षेला कसे लिहिले पाहिजे या प्रश्नांची, याची संपूर्ण माहिती सिरीज मी त्यामध्ये दिलेली आहे. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अंतर्गत बाबतीमध्ये म्हणजे संस्थेचं जे काही लेखापरीक्षण आहे त्यामध्ये प्रकारामध्ये अंतर्गत तपासणी, त्याचे फायदे तोटे, त्यानंतर अंतर्गत नियंत्रण, त्याचे फायदे तोटे, त्यानंतर खालील दिलेल्या वेगवेगळ्या संस्था असतील किंवा समिती असतील त्यांचं लेखापरीक्षण करत असताना कोणत्या विशेष बाबी पाहाल, जो मी तुम्हाला मगाशी सुरुवातीलाच क्लिअर केला. यामध्ये मग तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँक, पगारदार वर्गांची संस्था, नागरिक सहकारी बँका, कृषी उत्पन्न समिती, दूध व्यवसाय संघटना, सहकारी प्रक्रिया संस्था यांचा समावेश होतो. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला यामधूनच एखादी संस्था उचलून सविस्तरला 16 मार्काला देखील प्रश्न टाकतील. मग आता 16 मार्काला प्रश्न कसा टाकतील, तर सहकारी दूध उत्पादक संस्थांचं लेखापरीक्षण करत असताना कोणत्या विशेष बाबी पाहाल, म्हणजे डायरेक्ट 16 मार्काला प्रश्न आला, बरोबर. मग कधी कधी तुम्हाला हाच प्रश्न कंबाईन मध्ये पण दिला जातो, सविस्तरला पण सेपरेट दिला जातो, हे पहिलं लक्षात घ्या. त्यानंतर विशेष लेखापरीक्षण, परिव्यय लेखापरीक्षण, चुका, अफरातफर म्हणजे काय, चुका, अफरातफरांचे प्रकार स्पष्ट करा. त्यानंतर घसारा संबंधीचे प्रकार आणि लेखापरीक्षण अहवाल, यावरती तुम्हाला परीक्षेला जनरली फिक्स हे क्वेश्चन येत असतात. त्यामुळे याचा व्यवस्थित सराव ठेवणं आवश्यक आहे मे 2025च्या संदर्भातील. त्यानंतर पुढे आपल्याला पेपर नंबर 4, जो पेपर नंबर 4 आहे, जो आपला
सहकाराचा इतिहास, तत्व, व्यवस्थापन. आता या पेपरला आपण मेन जो फोकस ठेवतो आहे तो तुमचा 20 मार्कांच्या प्रश्नांसाठी. ओके, जी 20 मार्कांची जी प्रश्न आहेत त्याच्यासाठी आपण मेन फोकस ठेवत असतो. यामध्ये तुम्हाला सहकार म्हणजे काय, म्हणजे सहकारी संस्था आणि या सहकारी संस्थेच्या बाबतीमध्ये सहकारी संस्था आणि या सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये, ओके, हा एक प्रश्न विचारला जातो. त्यानंतर सहकार क्षेत्रामध्ये सहकाराचे तत्व यावरती प्रश्न येतो. त्यानंतर भारतातील सहकारी संस्थांच्या दुर्बलतेस घटक कारणीभूत सांगा, हा एक प्रश्न येतो. त्यानंतर निबंधक अधिकारी वर्गांचे हक्क, अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या, हा प्रश्न तुम्हाला पेपर 1 ला पण सिमिलर येऊ शकतो. त्यासोबतच पेपर 4, पेपर 5 आणि पेपर 6 ला पण येतो. ओके, त्याचबरोबर सेंट्रल रजिस्टर अधिकारी वर्ग जे त्या ठिकाणी असतात त्यांचे अधिकार, कर्तव्य. त्यानंतर सहकार चळवळीच्या बाबतीमध्ये बळकटी करण्यासाठी किंवा सहकार क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी जे सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण आहे त्यांची आवश्यकता का आहे, त्याचे फायदे, त्याचे उद्देश, यावरती परीक्षेला जनरली प्रश्न तुम्हाला येतात. त्यामुळे याकडे व्यवस्थित फोकस ठेवा. त्यानंतर कृषी विभागावरती आधारित परीक्षेला पेपर 4 ला प्रश्न येतात. ते म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भातील जो काही त्या ठिकाणी बाजार अधिनियमन 1963 चा जो आहे त्यावरती परीक्षेला प्रश्न विचारतात. त्यानंतर महाराष्ट्र कृषी उत्पन्न मंडळ त्यावरती, त्यानंतर थेट पणन व्यवस्था, खाजगी बाजार यावरती परीक्षेला प्रश्न आणि कराराची शेती, हे सेक्शन आपण सर्व घेतलेले आहेत. त्यामध्ये हे तुम्हाला क्लिअर होतील. त्यानंतर पेपर 4 मध्ये आम्हाला आर्थिक म्हणजे अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आर्थिक विकासामध्ये सहकार क्षेत्राची गरज स्पष्ट करा आणि त्याचे आर्थिक आणि सामाजिक फायदे, हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. त्यानंतर मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण आणि संगणकी युग यावरती प्रश्न येतात. त्यानंतर महाराष्ट्र सहकार जे शासन आहे त्या संदर्भातील जे काही वस्त्र उद्योग विभाग आहे त्यांची रचना, त्याची कार्यपद्धती आणि सहकारी दूध विकास महामंडळ त्या संस्थेच्या महत्त्वाच्या भूमिका आणि महाराष्ट्रातील एकाधिकार कापूस योजना यांचं टीकात्मक परीक्षण करा, यावरती परीक्षेला जनरली प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर समित्या म्हणजे महत्त्वाच्या ज्या समित्या आहेत, मॅक्लिगन, अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा, मेहता समिती, ग्राफिकाडा समिती, वैद्यनाथन समिती आणि गोरवाला समिती. ओके, या समित्यांवरती तुम्हाला जनरली परीक्षेला प्रश्न येणारच आणि हे व्यवस्थित करून ठेवा. आणि जे आता नवीन घटकांवर मी ज्या समित्या आपल्या बॅचच्या मुलांना दिल्या आहेत त्या व्यवस्थित वाचून ठेवा. ओके, त्यावरती तुम्हाला यामध्येच त्या 2-1 समित्या ॲड आउट केलेल्या असतील, म्हणजे तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही त्यामध्ये लिहू शकतात. त्याचबरोबर काही पेपर नंबर 4 मध्ये महामंडळ आहेत, त्या महामंडळांवरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये खादी उद्योग ग्राम मंडळ आहे, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आहे, साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे, त्यानंतर संचालक कृषी पणन महाराष्ट्र राज्य पुणे, हातमाग यंत्रणा संदर्भातील महाराष्ट्र राज्य नागपूर विभाग, त्यानंतर कराराची शेती, त्याचबरोबर नाफेड यावरती तुम्हाला जनरली प्रश्न येतात. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्त योजनेसंदर्भातील, त्यानंतर ग्राहक सहकारी संस्थांचे प्रकार आणि केंद्रीय सहकार मंत्रालय. ओके, यापैकी तुम्हाला कोणतेही टिपा लिहायच्या सेक्शनमध्ये 4 ते 5 प्रश्न विचारले जातातच, त्यामुळे व्यवस्थित हे करून ठेवा. त्यानंतर सहकार प्रशिक्षणावरती आधारित, जे मी तुम्हाला बघा अशीच वरती सांगितलं की प्रशिक्षणावरती आधारित तुम्हाला प्रशिक्षणाची आवश्यकता, त्याचे फायदे, त्याचे तोटे, त्याचे उद्दिष्ट हे त्यामध्ये अभ्यासायचे आहे. त्याचबरोबर इथे काही महत्त्वाचे जे सेक्शन आहे जसे की नफा तोटा खाते, ताळेबंद पत्रक यावरती तुम्हाला शॉर्ट नोट्स कंटेंटमध्ये विचारले जातील किंवा मग कंबाईनमध्ये तुम्हाला 10 मार्कांसाठी त्या ठिकाणी स्पेसिफिकली प्रश्न हा येतो. ई नाम योजना, त्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकार संघांची कार्य, तालुका स्तरावरचे जे निरीक्षक संघ आहेत त्यांची थोडक्यात माहिती आणि काही विशेष महामंडळं असतात जी आपण वरती पाहिली त्या संदर्भातील तुम्हाला परीक्षेला ॲड आउटली क्वेश्चन त्या ठिकाणी ते येत असतात. अशा पद्धतीने पेपर 4चं सेक्शनमध्ये जे 20 मार्कांसाठी विचारले जाणारे क्वेश्चन्स आहे हे महत्त्वाचे ठराविक प्रश्न. ओके, त्यानंतर आता आपल्याला पेपर 5 जो सहकार कायदा आणि इतर कायद्यांवर आधारित आहे. ओके, आता यामध्ये जनरली तुम्हाला विभाग 2 दिलेले असतात. विभाग 1 मध्ये पूर्ण सहकार क्षेत्राच्या संदर्भातील कायदे कलमांवर आधारित आहे आणि विभाग 2 जो आहे तो इतर कायद्यांवर आधारित आहे. तर इथं कलम जे आम्हाला परीक्षेला विचारले जाणारे हायलाइटर कलम कोणते आहेत, तर परीक्षेला विचारले जाणारे जे कलम आहेत ते कलम या ठिकाणी कलम 83, कलम 101, कलम 70, कलम 81, कलम 105, कलम 91, कलम 95, कलम 88
आणि यावर आधारित पुन्हा आणखीन तुम्हाला कलम 110 म्हणजे इन्शुअर्ड सहकार क्षेत्रासंदर्भातील जो क्वेश्चन आहे तोही या ठिकाणी विचारला जातो. तर असे महत्त्वाचे हे सेक्शन वाईज कलम आहेत की जे तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेला विचारले जातात. त्याचबरोबर निवडणुकांवर आधारित एक प्रश्न आहे, त्यावरती आपण सेपरेट लेक्चर्स घेतलेले आहे. निवडणुकांच्या संदर्भातील जो वर्गवारी सहकारी संस्थांच्या ज्या निवडणुकांची पद्धत कशी आहे यावरती प्रश्न विचारतात. त्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण जे अधिकारी वर्ग आहे त्यांचे अधिकार कर्तव्य निवडणूक विभागाच्या संदर्भातील ते तुम्हाला यामध्ये परीक्षेला विचारले जातात. त्यानंतर महिला सभासदाच्या बाबतीमध्ये ज्या राखीव जागा आहेत त्या राखीव जागेसंदर्भातील 7 मार्काला म्हणजे जनरली हे जे क्वेश्चन येणार आहेत पेपर 5 मध्ये हे तुम्हाला 7 मार्कांसाठी विचारले जातात पेपर 5 मध्ये. ओके, सहकाराचे कायदे आणि इतर कायद्यांमध्ये. त्यानंतर पुढे मगाशी मी इथं सांगितलं की इन्शुअर्ड सहकारी बँकेच्या संदर्भातील परीक्षेला प्रश्न येतो. त्यानंतर पुनर्विलोकन अपील निरीक्षण या संदर्भातील परीक्षेला प्रश्न येतो. अपराध शाश्वती यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आणि पेपर 5 मध्ये विभाग 1 मध्ये यावरती कायद्यांवरती तर हे प्रश्न येतातच, पण त्याच्या व्यतिरिक्त इकडे लक्ष द्या, जे आपण पेपर 1 मध्ये पाहिले नोंदणी, सभासद, व्यवस्थापक, सभा यावरती सुद्धा तुम्हाला परीक्षेला 7 मार्काला पेपर 5 मध्ये प्रश्न हे विचारले जातात. म्हणून मी मगाशी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की पेपर 1 मधले काही क्वेश्चन पेपर 5 मध्ये रिपीट होत असतात. जसं की ते आता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार संस्थांच्या नोंदणीची प्रक्रिया स्पष्ट करा, सभासदांचे हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या स्पष्ट करा, सभा, विशेष सभा, वार्षिक सभा या संबंधीची माहिती लिहा. ओके, उपविधी दुरुस्ती संबंधीची माहिती लिहा. तर हे जनरली प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. ओके, त्यामुळे हे व्यवस्थित करून ठेवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेला त्याचा नक्कीच फायदा होईल. त्यानंतर पुढे विभाग 1 मध्ये जो बहुराज्य सहकारी संस्थेचा कायदा आहे यावरती देखील तुम्हाला परीक्षेला प्रश्न हे या ठिकाणी विचारले जातात. ओके, बहुराज्य सहकार संस्थेचा कायदा या ठिकाणी 2002. त्यानंतर पुढे घ्या विभागच्या संदर्भातील, जसं मी आता मगाशी सांगितलं की विभाग 1 मध्ये पेपर क्रमांक 5 मध्ये संस्थेची व्याख्या, प्रकार, वैशिष्ट्य, कामकाज, नोंदणीची कार्यपद्धती, अटी, सभासद, सभासदांचे प्रकार, कलम 35 हे पेपर 5 मधले आणि पेपर 1 मधले सिमिलर आहेत, लक्षात असू द्या. त्यानंतर वारसाची नोंद वगैरे हे सगळे पेपर 5 मध्ये पण तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर सभांवर आधारित सभेचे प्रकार, सभेचे कार्य, विशेष सभा, वार्षिक सभा, उपविधी दुरुस्ती कलम 13, कलम 14 आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांचे अधिकार, असं स्ट्रक्चर पेपर 5 विभाग 1 मध्ये असतं जे तुम्हाला 7 मार्काला विचारले जातात. आता विभाग 2 मध्ये पेपर 5 विभाग 2 मध्ये तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट, अपार्टमेंट ऍक्ट, त्यानंतर कराराचा कायदा, त्यानंतर कर्ज निवारण कायदा 1975, आदिवासी आर्थिक सुधारणा संबंधीचा कायदा 1976, त्यानंतर वखार कायद्याच्या संदर्भातील परीक्षेला प्रश्न विचारला जातो. वखार पावती, वखार म्हणजे काय, त्यानंतर सावकारकी कायद्याच्या संदर्भातील, भारतीय करार कायद्याच्या संदर्भातील, त्याचबरोबर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या जे अपराध आणि शाश्वती या संबंधीची तरतूद स्पष्ट करा. त्यानंतर अभिलेख जे असतात त्यामध्ये 7-12 उत्तरावरती तुम्हाला प्रश्न येतो. त्यानंतर फसवणुकीच्या कलमांच्या बाबतीमध्ये कलम 415 असेल किंवा 424चं सेक्शन असेल इंडियन पिनल कोर्ट ऍक्ट, यानुसार तुम्हाला परीक्षेला टिपाली, हे सगळे टिपाली याच्या सेक्शनमध्ये क्वेश्चन येतात. हे तुम्हाला साधारण परीक्षेला 5 मार्कांसाठी प्रश्न विचारले जातात कंबाईन मध्ये. ओके, त्यानंतर कृषी उत्पन्न समितीचे अधिकार कर्तव्य जबाबदाऱ्या यावरती व्यवस्थित ठराविक प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि शॉर्ट नोट्सच्या कंटेंटमध्ये जे तुम्हाला 4 ते 5 मार्कांसाठी किंवा 4 मार्कांसाठी प्रश्न विचारले जातात. नैसर्गिक न्याय तत्व याच्यावरती पण आपण स्पेशल लेक्चर्स घेतलेला आहे. अपील अधिकार, खावटी कर्ज, मालमत्तेचे अफरातफर, वार्षिक प्रपत्रके, मोबदला, गहाण खतांचे प्रकार, विशेष नियमावली, गहाण खतांचे प्रकार नमूद करा. आता हे रिपीट झालेले आहे. ओके, तर हे महत्वाचे सेक्शन आहे पेपर 5च्या संदर्भातील. चलो, इथपर्यंत क्लिअर. आता आपण पेपर जो तुमचा 6 आहे बँकिंगच्या संदर्भातील. आता बँकेमध्ये जे परीक्षेला प्रश्न विचारले जाणार आहे बँकिंग पेपरला, तर यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रत्येकाचा पॉईंट हा क्लिअर असला पाहिजे, तो म्हणजे बँक म्हणजे काय, बँकांची कार्य तत्व, सहकारी बँक म्हणजे काय, सहकारी बँकांची कार्य समस्या,
व्यापारी बँक म्हणजे काय, सहकारी बँक, दोघांमधला फरक, धनादेश, धनादेशाची वैशिष्ट्ये, त्याचे आवश्यक घटक, ओके. त्यानंतर बँका आणि ग्राहक यांमधला संबंध. त्यानंतर केवायसी वरती परीक्षेला प्रश्न विचारला जातो. कलम 101 वसुलीच्या बाबतीमध्ये हा परीक्षेला कलम 1 पेपर 4 ला पण येतो, पेपर 6 ला पण विचारला जातो. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, जे मी आता हे संपूर्ण झाल्यावरती शेवटी एक स्टेटमेंट करणार आहे ते प्रत्येकाने व्यवस्थित ऐका, ओके. त्यावेळेस तुम्हाला ही सगळे पॉईंट इथे क्लिअर होतील. कलम 101 आहे. त्यानंतर 1965चा जो बँकिंग अधिनियमन कायदा आहे त्या संदर्भातील परीक्षेला प्रश्न विचारला जातो. भूविकास बँका आहे. त्यानंतर ठराविक जे महत्त्वाचे हायलाइटर येणारे रिपीटेड क्वेश्चन्स, NPA. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत सहकारी बँकांची भूमिका, भारतीय रिझर्व्ह बँकेचा कायदा म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियमन जो आहे 1934, यामध्ये जे कलम सेक्शन 54 आहे त्याची परीक्षेला माहिती विचारली जाते. त्यानंतर संख्यात्मक गुणात्मक बाबतीत RBIची जी पतधोरण आहे यावरती मी स्पेशल लेक्चर घेतलेले आहे. त्यानंतर समाशोधन गृह, क्लिअरिंग हाऊसिंग, अधिकर्ष सवलत, बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी, वचन चिठ्ठी आणि 1949चा बँकिंग नियमन कायदा यावरती तुम्हाला परीक्षेला जनरली हे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढे काही महत्त्वाच्या बाबतीत जर आपण चर्चा करायला गेलो तर यामध्ये बेसेल 1 आहे, बेसेल 2 आहे, ठेवपत हमी महामंडळ आहे. त्यानंतर ऑनलाईन घोटाळ्यासंबंधीची फसवणूक, त्याचे प्रकार, धोके, उपाययोजना. त्यानंतर स्विफ्ट कोड, QR कोड, ATM, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हे सगळं करून ठेवा. आणि जनरली हा एक पॉईंट प्रत्येकाने IMP करा. चला, हा कोणता, तर बघा खालील दिलेल्या बँका आहेत तर या बँकांची तुम्हाला उद्देश, वैशिष्ट्य, कार्य, कामकाज, समस्या परफेक्ट करायच्याच आहे. पतपुरवठा, राज्य, जिल्हा, प्राथमिक, नाबार्ड, प्रादेशिक, नागरिक, ओके. यामधून तुम्हाला सविस्तरला 100% प्रश्न येणार म्हणजे येणार. मग नाबार्डची कार्य, नाबार्डची समस्या, नाबार्डचा उद्देश, जिल्हा मध्यवर्ती बँकांची कार्य, जिल्हा मध्यवर्ती बँका त्यांचे उद्देश, कामकाज, ओके. सहकारी पतपुरवठा संस्थांच्या बाबतीमध्ये राज्य, जिल्हा, प्राथमिक या तीनही स्तरांच्या बँका येत असतात. त्याच्यामुळे यावरती तुम्हाला कंबाईनली परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आणि आता प्रत्येकाने इकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. जे आपण सविस्तर सर्व प्रश्न यामध्ये आता बघितले, चर्चा केली, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पेपर 1 असू द्या, पेपर 3 असू द्या, पेपर 4 असू द्या, पेपर 5 असू द्या, पेपर 6 असू द्या, प्रत्येक पेपरला काही क्वेश्चन सिमिलरी तुम्हाला पेपर 6चा क्वेश्चन पेपर 4 ला विचारला जाईल, पेपर 5चा क्वेश्चन पेपर 4 ला विचारला जाईल, पेपर 4चा क्वेश्चन पेपर 1 मध्ये येईल, पेपर 1चा क्वेश्चन 4 मध्ये येणार, पेपर 1चा क्वेश्चन 5 मध्ये येणार, पेपर 5चा क्वेश्चन किंवा पेपर 4चा क्वेश्चन पेपर 6 मध्ये टाकतील. त्यामुळे तिथं असं म्हणून चालणार नाही की सर इथं असा प्रश्न का आला, कारण विषयाची नावच आपली इतकी मस्त आहेत की जसं की पेपर 4 झाला सहकाराचा इतिहास, तत्व, व्यवस्थापन, यामध्ये तुम्हाला कोणताही प्रश्न ऍड आउट केला जातील. म्हणजे हे जे सगळे सेक्शन आउट क्वेश्चन आहे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टन्स आहे, महत्वाचे आहेत, ओके. तर या सर्वांची तुम्हाला अगदी सविस्तर, अगदी तंतोतंत उत्तर जर तुम्हाला पाहिजे असतील तर बॅच जॉईन करा. यामध्ये परफेक्टली सर्व उत्तर सेक्शन सिरीज तुम्हाला दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन मटेरियल्स त्यामध्ये इन्क्लूड आहे जे तुम्हाला परीक्षेला त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि आजच्या या सेक्शनमध्ये आपण ही संपूर्ण सिरीज समजून घेतली. परीक्षेला जाता जाता या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे, या महत्त्वाच्या प्रश्नांकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि नक्कीच याचा तुम्हाला थेरॉटिकल परीक्षेला फायदा हा होईल. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट देतो आणि पुढील काही परीक्षेच्या संदर्भातील जे हॉल तिकीट्स आहे किंवा काही महत्त्वाचे इंस्ट्रक्शन सूचना आहे त्यासंबंधीचा व्हिडिओ आपण लवकरच अपडेट करणार आहोत. पण जे विद्यार्थी नवीन असतील, जे आता इथून पुढे 20 दिवस तुमच्या परीक्षेच्या संदर्भातील राहिलेले असतील, तर अशा विद्यार्थ्यांना वाटत असेल की बाबा आमचं 20 दिवसामध्ये आम्ही जास्तीत जास्त बसून अभ्यास करू शकतो आणि तुम्ही जे दिलेले प्रश्न आहेत त्यांची उत्तर आम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकतो, तर निश्चित तुम्ही बॅच जॉईन करा आणि त्याचा तुम्हाला परीक्षेला नक्कीच फायदा होईल. आणि काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत मला एक गोष्ट कळत नाहीये की तुम्ही निगेटिव्हली विचार भरपूर करतात काही विद्यार्थी. मग सर आता 20 दिवस राहिलेत, 15 दिवस राहिलेत, मग अभ्यास होईल का? मग मला एक कळत नाही तुम्ही इतके दिवस काय केलं. मग जानेवारीमध्ये तुम्ही फॉर्म भरले होते, आता तुम्हाला अगदी परीक्षा 20-25 दिवसावर येऊन ठेपल्यावरती तुम्हाला आठवण होते की बाबा आपली परीक्षा आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय केलं आहे, मधल्या कालामध्ये अभ्यास केला नाही किंवा कुठेतरी पेपरला तुम्ही अभ्यासाला तुम्ही इग्नोर केलंय की बाबा करू, बघू, चलू, मे मध्ये पेपर आहे. हे मी तुम्हाला मागच्या सेक्शनला बऱ्याच वेळा
मुलांना हे सगळे मुद्दे मी तिथं सांगत होतो, की वेळ आहे तर अभ्यासाला सुरू करा. नक्की तुमचा त्या ठिकाणी अभ्यास होईल आणि आता देखील वेळ आहे. पण काही विद्यार्थी जॉबला असतील तर त्यांची लगेच कारणं तयार असतात. सर आता आमचा जॉब आहे, मग आम्हाला अभ्यासाला वेळ मिळेल का? अरे वेळ मिळेल का म्हणजे काय? तो वेळ तुम्हाला काढावा लागणार आहे, हे पहिलं लक्षात घ्या. परीक्षेचा फॉर्म तुम्ही भरलाय, पेपर तुम्हाला द्यायचे, पास तुम्हाला व्हायचंय. मग वेळ पण काढणं कोणाला गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला. पण तुम्ही जर वेळ काढायला सुद्धा तयार नाहीये, तुम्ही फक्त हवेत गोळ्या मारतायत, की सर दिलेले प्रश्न येतील का? मग तेवढेच करू का? अरे त्याच्यासाठी तू पहिल्या कन्सेप्टली बस, अभ्यास कर, या सगळ्या गोष्टी समजून घे, तर तुला कळेल ना त्या गोष्टीचा आपल्याला किती वेळ देणं आवश्यक आहे त्या. आणि तुम्ही जर असे प्रश्न करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो कुठेतरी तुम्हाला परीक्षेला अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतीलच, हे मी या ठिकाणी आधीच सांगू इच्छित आहे. पण जे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतायत, जे विद्यार्थी सराव करतायत, काही विद्यार्थ्यांना मी सराव प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायला दिल्या होत्या, पण काही विद्यार्थी सोडवतच नाहीये. काय कारण आहे त्यामागचं? का तुम्हाला वेळ भेटत नाहीये, पण वेळ भेटत नाही पण पेपर तर द्यायचेच आहे, अशी तुमची त्या ठिकाणी पुन्हा प्रश्न असतात. सर आम्हाला वेळ भेटत नाही पण परीक्षा द्यायचीच आहे आणि पासही व्हायचं आहे. अगदी तुम्ही ग्रॅज्युएट लेवलला विद्यार्थी, तुम्ही जर असा विचार करत असाल तर कुठेतरी तुमचा विचाराची पद्धत बदला, अभ्यासाला वेळ द्या, सराव करा. जे महत्वाचे मी सराव प्रश्नपत्रिका दिल्या आहेत त्या व्यवस्थित सोडवा. आणि बरेचसे विद्यार्थी प्रामाणिक आहेत, त्यांनी अगदी सोप्या साध्या कंटेंटमध्ये महत्वाचे मुद्दे लिहून पाठवलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थी तुमच्यासाठी आहेत आणि तुम्ही त्या करत नाहीयेत. आणि जे विद्यार्थी करतायत त्याला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. ओके. आणि तुमचं त्या सराव प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातूनच अभ्यास कव्हर तुमचे झालेले आहेत, कारण त्यामध्ये तुमचा लिखाणाचा स्पीड बसलेला आहे, कंटेंट तुमच्या लक्षात आलेले आहे, कुठे मोजकच लिहायचं हे तुम्हाला कळालेलं आहे. पण काही विद्यार्थी काय करतात, ह्या गोष्टीकडे इग्नोर करतात. मग सर आमचे बाकीचेही क्लासेस आहेत, आम्ही तेही लावलंय, आम्ही हेही करतोय. मग मला एक सांगा, मग तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरताना तेव्हा तुम्ही योग्य तो निर्णय घेणं गरजेचं होतं, की बाबा आम्ही परीक्षा द्यायची आहे, मे महिन्यामध्ये आमच्या परीक्षा आहेत, मग आम्हाला तेवढा अभ्यासाला वेळ देता येईल का? ह्या गोष्टी तुम्ही आधी विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि मी ज्यावेळेस परीक्षेचा पहिलंच नोटिफिकेशन आउट झालं जानेवारीमध्ये, त्यावेळेसच या सगळ्या गोष्टी मी क्लिअर केलेल्या होत्या. पण तरी देखील काही विद्यार्थी पुन्हा वारंवार त्या चुका त्या ठिकाणी करत राहतात. असो, पण आता ज्याचे त्याचे वैयक्तिक प्रश्न असतात, ठीक आहे. पण अभ्यासासाठी वेळ काढणं ही देखील विद्यार्थी मित्रांनो तुमची सर्वांची जबाबदारी आहे, हे मी सांगतोय. ओके. अगदी तुम्हाला या सगळ्या सिरीज महत्वाच्या आहेत. या जे प्रश्न सांगितलेले आहेत ते व्यवस्थित अभ्यासा, फोकस ठेवा, त्याचा सराव करा. नक्कीच तुम्हाला त्याचा या ठिकाणी फायदा होईल. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट देतो आणि पुढच्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. ज्या विद्यार्थ्यांना बॅचेस जॉईन करायची असेल किंवा त्यांना पीडीएफ सेक्शनच्या नोट्स पाहिजे असतील तर 85 30 80 42 74 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. स्क्रीनवरती तुम्हाला तिथे दिसतो आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि शक्यतो लवकरात लवकर परचेस करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा परीक्षेला नक्कीच फायदा होईल अभ्यासाच्या दृष्टीने. ओके. तर सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. धन्यवाद.